महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छुक माननीय राजू दिंडोरले, मनसे जिल्हाध्यक्ष, माननीय प्रसाद पाटील, मनसे शहराध्यक्ष, मनसेचे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद व हितचिंतक। राज्यात सर्वत्र चर्चा आहे ती लोकसभा निवडणुकीची। राज्यामध्ये अवघ्या चर्चेचा विषय झालेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना काँग्रेसकडून उमेदवारी जवळपास निश्चित केल्यानंतर आता भाजपने नवी खेळी खेळली आहे। गेल्या काही दिवसापासून संजय मंडलिक यांचा शाहू महाराजांसमोर निभाव लागणार नाही याची चर्चा रंगली असतानाच आता थेट भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाडगे यांच्याच नावाचा प्रस्ताव समोर आला असल्याची चर्चा समोर आली आहे। दरम्यान समरजित सिंह घाडगे यांनी हे सर्व घडामोडीवर मात्र मौन बाळगले आहे। त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही। पक्षशिस्त असल्याने सध्या कोणतीच प्रतिक्रिया द्यायला घाडगे यांचा नकार आहे। मात्र संजय मंडलिक यांच्या विरोधातील वातावरण पाहता भाजपकडून महायुतीचे उमेदवार म्हणून घाडगे यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे। समरजित सिंह घाडगे गेल्या अनेक दिवसापासून कागल विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर आता शाहू छत्रपती यांच्या विरोधात शाहूजनक घराण्याचे वंशज समरजित सिंह घाडगे उतरणार का, अशी चर्चा कोल्हापुरात जोरदार सुरू आहे। समरजित सिंह घाडगे हे लोकसभा निवडणुकीत उतरणार की नाही हे येणाऱ्या काळातच आपल्याला कळेलच।